नात्याला काळीमा फासणारी एक घटना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे। नराधमानं दारू पिऊन आपल्या पोटच्या मुलीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना अंबेजोगाई तालुक्यातील उमरा इथं घडलेली आहे। आता संपूर्ण प्रकरण काय होतं पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुलीच्या फिर्यादीनुसार धारूर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे। त्याला बुधवारी 7 तारखेला मध्यरात्री अटक करण्यात आलेली आहे। उमराई येथील ऊसतोड मजूर कुटुंब अंबेजोगाई तालुक्यातील रांजणी कारखान्यातर्फे ऊस तोडणीसाठी गेले होते। तिथं काम करत असताना मुलीच्या पोटात अचानक दुखू लागलं। तिच्या आईने तिला मंगळवारी 6 तारखेला अंबेजोगाईतील एका रुग्णालयात नेलं। तिथं डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं। त्यानंतर हा संपूर्ण अत्याचाराचा प्रकार समोर आलेला आहे। उमराई इथं असताना 8 महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता। आई घराबाहेर गेल्यावर मद्यपी पित्यानं मारहाण करत अनेकदा अत्याचार केल्याची आपबीती मुलीनं कथन केली। तशी फिर्याद मुलीनं दिलेली। धारूर पोलीस ठाण्यात मध्यरात्री नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर 2 तासांमध्ये संशयिताला अटक करण्यात आलेली आहे।